शेठजी, हे तर ठीक आहे की या रामजीने तुम्हाला खूप आधार दिला आणि डोळे देखील उघडलेत, पण जर हे इथे जेवणार असतील तर आम्ही नाही थांबू शकत. काळजी करू नका, त्यांच्या खाण्यापिण्याची आम्ही वेगळी व्यवस्था केलेली आहे. हे तिथे जेवतील. रामजी, तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत जेवणासाठी तिथे जा. वही शेठजी. रामजी, यो तर लय मोठा अपमान आहे आपला. शेठजी तर दिवसा लय पीरमाने बोलत होते. ज्या तऱ्हेने यांनी बोलवलं मला वाटलं की हे लय चांगले माणूस असतील, पण नाही, हे भी तर बाकीच्यांसारखेच निघाले. नाही पुरंजन काका, हे समद्यांपेक्षा वेगळे आहे. चांगलं तर मला बी नाही वाटत आहे का आपलं जेवण समद्यापेक्षा वेगळं आहे. पण तुम्ही हा तर विचार करा ना का यांनी आपल्याला जेवण देऊन आपली व्यवस्था बी केली आहे. तरी बी तुम्हासनी ज्या गोष्टीचा त्रास होतोय ते यांच्यामुळे नाही, या समाजाच्या संरचनेमुळे होतो आहे. आणि या संरचनेला तुटायला अजून लय वेळ आहे. रामजी, तुम्ही आला आहात तर काहीतरी गा ना, मजा येईल. शेठजी, रामजीला म्हणा ना काहीतरी गा म्हणून. अरे वा रामजी, तुम्ही गाता पण? होय, बाबा लय चांगलं गात्यात. बाबा गा ना. नाही, मला नाही गाता येणार. बाबा गाणं म्हणा ना. बाबा गा ना. हो गाणार. भीमाबाई, बाबा गाणार. बस थोडा वेळ देता का? लवकर करा, मी सगळ्यांना सांगून येतो. आम्ही आलोच. हं, भीमाबाई, मी नाही गाऊ गाणं शकणार. म्हणा ना. आयुष्य सरलं माझं अशा जागी पोचण्यासाठी जिथं लोकांनी नाकारलं नाही. पण तुम्ही बघा आता, जे लोक आता चुकीच्या नजरेने पाहत आहे ना तुम्हासनी, ते तुमचा आवाज ऐकतील तर ऐकतच राहतील. टाळ्या वाजून वाजून तुमची स्तुती करतील समदे. आणि या टाळ्या अन स्तुती म्या माझ्या संग घेऊन जाईल. या गोष्टीचा आनंद राहणार की माझ्या सुभेदार साहेबांची स्तुती समध्या लोकांनी केली. गाणं हो. जावा. थांबा. तुमची एवढी पात्रता नाहीये की तुम्ही आमच्या मध्ये बसून गाणं म्हणाल. तिकडे उभा राहा आणि गाणं म्हणा.
जब दूर कोई अपना जाए। मन ये अकुलाए पीड़ा छुपाए, जब दूर कोई अपना जाए। कुछ ना लुभाए कुछ ना सुहाए, जब दूर कोई अपना जाए। पीड़ाओं की पोटली है, डरते हैं ये खुल न जाए। रचना विधाता की कैसे कैसे खेल दिखाए। मन भर जाए कुछ कर न पाए, जब दूर कोई अपना जाए। मन ये अकुलाए पीड़ा छुपाए, जब दूर कोई अपना जाए। ये काया माटी की, माटी में जा समाए। पर रंग इस माटी के इस जग में रह जाए। रिश्ते छूटे नाते छूटे, मन और नैना नीर बहाए। मन भर जाए कुछ कर न पाए, जब दूर कोई अपना जाए। मन ये अकुलाए पीड़ा छुपाए, जब दूर कोई अपना जाए। वा रामजी, तुम्ही तर खूपच छान गाता. धन्यवाद शेठजी. तुझी आई कुठे आहे? रंजन, भीमाबाई कुठे आहे? वहिनी इथंच हवा खायला गेलेत. मी बोलवून आणतो. नाही, थांब, मी अभि येतो. बाबा, मी अभि येतो तुमच्या संग. नाही, तू इथं आलायस ना, मग इथंच थांब. चल. भीमाबाई, 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 भीमाबाई. डोसकं दाबा. नाही, अजून जोरात दाबा. अजून जोरात दाबा. नाही, दाबा जोरात. माझं डोसकं फाटत आहे. भीमाबाई, लय त्रास होतोय. हे कापड बांधा, घट्ट बांधा, घट्ट बांधा. भीमाबाई,
भीमाबाई मला नाही वाटत म्या 1-2 दिवस भीमाबाई एक 2 दिवस पेक्षा जास्त जगू शकणार. वैद्यबाईंनी सांगितलं होतं त्रास जेव्हा सहन नाही होणार तेव्हा मेल्यावर थांबल. भीमाबाई मला लई त्रास होतोय. मला घेऊन चला, इथून दूर घेऊन चला, पोरांपासून दूर घेऊन चला. मला वाटलं होतं की पोरांची खोटं बोलून म्या एक दिवस सकाळी मरून जाईल. असं दुखत राहिलं तर खोट नाही बोलू शकणार म्या. मला घेऊन चला. पर पोरांनी विचारलं तर त्यांना सांग की भीमाबाई माहेरला गेली. तिचे आई बाबा बरेच दिवस तिला बोलवत होते म्हणून गेली. जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही सोबत येण्याचा हट केला असता असं सांग. चल. माहित नाही आई कुठं निघून गेली. आई बाबा कुठे आहेत? वहिनी बी अशा आहे ना, अचानक सांगितलं काही दिवसांसाठी माहेरी जाते म्हणून. त्यासनी हे ठाव होतं की तुम्ही जाण्यासाठी हट्ट कराल म्हणून ती पूर्ण तयारीनं आली होती. आई बाबा दोघं इथूनच गेले गावाला. मला बी जायचं होतं. पर आई बाबा तर गेले ना, तुम्ही काळजी करू नका, 1-2 दिवसात येतीलच परत. आता इकडनं आपण समजे घरी जाऊया. हा, तुम्ही खोटं बोलताय. भीम 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 थांब. भीम महाराज, चमत्कार झालाय महाराज, चमत्कार झालाय. भीमाबाई मरणार आहे महाराज, यानं याच्या कानानं ऐकलंय. काय वय शेठजी, पुरुषोत्तम, अरे सांग की. वय महाराज, मला आता वाटत नाही मी 1-2 दिवसापेक्षा भीमाबाई 1-2 दिवसापेक्षा जास्त जगू शकणार. वैद्यबाईंनी सांगितलं होतं त्रास जेव्हा सहन होणार नाही तेव्हा मेल्यावरच थांबल. खरंच तू स्वतःच्या कानांनी ऐकलंयस की भीमाबाई मरणार आहे? वय महाराज, नुसतं कानाने ऐकलं नाही तर डोळ्यांनी पाहिलं बी हाय. वाह वाह पुरुषोत्तम, वाह. ही तर जगातील सगळ्यात सुखद बातमी आहे. महाराज, याचा अर्थ तर असा आहे की भीमाबाई 2-3 दिवसात मरणार आहे. हो महाराज, आणि भीमाबाईच्या मरणानंतर भीमरावाचा सारा माज नष्ट होईल. बरोबर बोलताय तुम्ही पंडितजी. कारण महाराज, त्या भीमरावची सगळ्यात मोठी कमजोरी त्याची आई आहे. नाही शेठजी, फक्त भीमरावची नाही, त्या रामजी सकपाळ कुटुंबाची लय मोठी कमजोरी आहे ती बाई. वय तीच बाई आहे. कारण ती बाई आपल्या घरात समध्यात महत्वाची व्यक्ती आहे. एक बाई असून बी प्रत्येक लढाईत उभी राहती. जर ती मेली ना शेठजी, तर भीमरावच काय, रामजीचं समध कुटुंब एकदम कमजोर पडल. तर मग जा, उद्याच सकाळी पूर्ण गावात ही बातमी पसरली पाहिजे.
की त्या भीमराव आणि त्याच्या कुटुंबाच्या कुकर्मांची शिक्षा देव त्यांना देतो आहे. ज्या प्रकारे त्यांनी आपल्या धर्माची नालस्ती केली, धर्माच्या कर्मकांडाला मानायला नकार दिला, त्याचाच परिणाम म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी देव आता भीमाबाईचे प्राण हरण करतोय. जशी आज्ञा महाराज. हो महाराज. बस आता थोड्या जवळ स्टेशन आहे, पोचू आपण. नाही होणार आता, नाही होणार आता माझ्याकडून. थकली मी. आई भीम, आई बाबा, भीम, आई आई, आई आई बाबा, आई बाबा, आई आई. आरुते, म्या खोटं नाही. माही खोटं नाही. कुठंच नाही जाऊ देणार आम्ही तुम्हासनी. आता सांगा खरं काय आहे ते. कारण काही दिवसापासून तू बदलल्यासारखे वागतेस. आणि आज सकाळी आम्ही तुम्हासनी शोधायला आलो तेव्हा बाबा आमच्यावर ओरडले. आणि ते असं कधीच वरडत नाही. सांगा ना काय खरं आहे. आई, तुला आमची शपथ आहे. बाबा, तुम्हासनी भी आमची शपथ आहे. सांगा ना काय झालं आहे. आई, समदे म्हणतात का आपण ज्याची खोटी शपथ घेतो तो मरून जातो. मी समद नाही मानत. पण मला हे नक्की ठाव आहे काय काय आपल्या पोरांची खोटी शपथ कधीच नाही घेणार. सांग ना काय खरं आहे. तुला तुझ्या समद्या पोरांची शपथ आहे. कसं सांगू मी तुम्हासनी. कसं सांगू की आता फक्त 2-3 दिवस जगणार आहे म्या. मेरे सर की बलाएं मेरी माँ चुन ले. बिन बोले मेरे मन की मेरी माँ सुन ले. नाही आई, हे समद खोटं आहे हो ना. आई, तू खोटं बोलते आहे ना. तू आम्हाला घाबरवते आहेस ना. म्हणजे आम्ही समजे एक दुसऱ्याशी भांडणार नाही. यापुढे आम्ही एकमेकांसंग नाही भांडणार. तुम्ही समधी समजूतदार पोरं आहे, हिम्मत वाली आहे. आणि समजूतदार पोरं रडत नसत्यात. मग बोला ना बाबा. ती आई जे बोलते ते समद खोटं आहे. डही पड़ा ईट भई सेवार करीच जारा
सुप्रीतड़ी जुड़ है